पप्पा मला घेऊन जा ना. घड्याळ हा कसं घड्याळ घ्यायचंय? चौकोनी वाला बंद बी होतं ते. चौकोनी घड्याळ घ्यायचं? हा बंद बी होतं आणि चाललं बी होतं ते. बरं. तर मित्रांनो आज रक्षाबंधनचा दिवस आहे आणि आज राख्यांची सायकड्यामध्ये खूप सारे दुकानं लागलेले आहे. तर माऊलीची मम्मी राख्या घेण्यासाठी चौफुलीवर उभी आहे. आम्ही बस स्टँडमध्ये आपली थार लावलेली आहे. तर माऊलीला घड्याळ घ्यायचं आहे म्हणून आता इकडं चाललो आहे. या बाजूला एक घड्याळाचं दुकान आहे. तर म्हटलं चला पहिले माऊलीला घड्याळ घेऊन टाकू. ही राखी कोण बांधली माहिती का? कोणी बांधली ही राखी? अनुष्काने. बरं माऊलीला राखी बांधली. तर या ठिकाणी छोटंसं एक घड्याळचं दुकान आहे. तर माऊलीला या ठिकाणाहून घड्याळ घ्यायचं आहे. आता बघू त्याला आवडतं की नाही घड्याळ. असं चौकोनी घ्यायचं. बरं हे बघा या ठिकाणी सगळ्या प्रकारचे घड्याळ आहे. इथं डिस्प्लेला पण खूप सारे घड्याळ आहे. आणि काटा पाहिजे ना. काटाने पाहिजे बंद होतं चालू होतं. आकड्याचं घड्याळ पाहिजे का? आकड्याचं नाही काटा पाहिजे ना त्याला फक्त. काटा नको आहे. हे असं पाहिजे का? हे बघ रेड कलरचं चौकोनी. हा हे घ्यायचं. हे दाखवा बरं. हा एक म्हणतोय मी. नाही वाला घ्या बरं हे वाला. हे पिंक कलर मध्ये का? हा रेड वाला घेऊ का त्यापेक्षा? हे चांगलं दिसेल ना ब्लॅक मध्ये. अहो ते असं काटाय त्याला. हा हे वालाच घेऊ टाकायला. हे रेड वाला हा बघ मग नेमकी काय पाहिजे तुला त्याच्यात? हा हा हे चांगले हेच घ्यायला लागेल. हे चांगले असं लाइटिंग वाला पण आहे. बंद होतं काय? हा हे बंद होतं का याची स्क्रीन? स्क्रीन नाही नाही स्क्रीन बंद नाही होत. मग ते पाहिजे स्क्रीन बंद व्हायला. हे असं बंद आहे. स्क्रीन बंद होणार पाहिजे. हा बर बाबा हे नको. थांबा त्याला दाबून धरावं लागेल. ते बटन आहे ना हा त्याला दाबून धरावं लागेल मग बंद होतं. झालं पा बंद. अच्छा असं आहे का? केवढ्याचं आहे? 200 रुपयाला आहे. हातात घालून बघ बरं कसं दिसतंय. ओ पप्पा पट्टाला मोठं झालं आता. तर मित्रांनो 3-4 दिवसापूर्वीच माऊलीला या ठिकाणाहून एक घड्याळ घेतलं होतं. पण माऊली म्हणे मला ते घड्याळचं आवडत नाही. आज त्यांनी कोणाचं चौकोनी घड्याळ पाहिलं काय माहिती. तो म्हणे हा सानूचं घड्याळ पाहिलं चौकोनी. तो म्हणे मला घ्यायचंच आहे. शाळेतून आणलं आता त्याला. आज शाळेमध्ये रंगीत ड्रेस घालायला लावले होते. त्याच्यामुळे आज या दोघांनी पण रंगीत ड्रेस घातले होते आज शाळेत जाण्यासाठी. पप्पा इथं पाहिलं किती भारी भारी घड्याळ आहे. तुला कोणतं घड्याळ आवडलं याच्यापैकी सांग. मला ते मोसंबीचं. हा मोसंबी. मोसंबीचा. तर फायनली माऊलीच्या हातामध्ये घड्याळ घालून दिलं बघा. पण थोडंसं ढिल्लं होतंय. पण माऊली म्हणतो ठीक आहे राहू द्या. 200 रुपयामध्ये माऊलीचं घड्याळ आलंय. चला